नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम, जय हिंद. मित्रांनो, 25 एप्रिल 2024 रोजी रात्री उशिरा पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे शिक्षक पदभरती संदर्भात. तर काय आहे हे प्रसिद्धीपत्रक बघूया. दिनांक 25/2/2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यता धारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिलेली आहे. हे विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत. पुढची सूचना आहे की पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढची सूचना आहे की 2017 मधील दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आलेली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे. पुढची सूचना आहे की या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणती अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यापासून सावध राहावे. तसेच शेवटची सूचना आहे की ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी या बुलेटिनद्वारे आपल्याला माहिती दिली जाईल. तर मित्रांनो बघा, आजच्या ह्या सूचनेमध्ये विशेष असं काही नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या मतदान क्षेत्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा जिल्ह्यांमध्ये आता ही भरत्या प्रक्रियेची पुढची जी कार्यवाही आहे ती सुरू करण्याबाबत संबंधित जिल्हा परिषदेला निर्देश दिलेले आहे. त्याप्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा जिल्ह्यांमध्ये आता ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. भेटूया लवकरच पुढील नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.